नमस्कार, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. अर्चनाताई घारे परब ठरतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसऱ्या महिला आमदार. राजन तेलींच्या प्रवेशाने सावंतवाडीत महाविकास आघाडी झाली आणखी मजबूत. प्रेक्षको, भाजपातून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजन तेली यांच्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. विद्यमान आमदार असलेल्या दीपक केसरकर यांनाच पुन्हा विधानसभेला उमेदवारी मिळणार आणि स्वतःला विधानसभेची उमेदवारी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपातून मिळणार नाही हे निश्चित होताच राजन तेली यांनी भाजपातून ठाकरे शिवसेनेमध्ये उडी घेतली आहे. त्यामुळे राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विधानसभेची लॉटरी लागणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. राजन तेली यांनी उभाटा सेनेत प्रवेश केल्यानंतर केलेली स्टेटमेंट तसेच निर्देशित करत आहेत. मात्र आम्ही मुद्दामच मात्र हा शब्द वापरतोय. मागील 7 वर्षात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जिद्दीने आणि चिकाटीने शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून कार्यरत असलेल्या अर्चनाताई घारे परब यांचेही नाव विधानसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार म्हणून अजूनही चर्चेत आहेच. होय, आम्ही मुद्दाम म्हणतोय की अर्चनाताई घारे परब या अजूनही सावंतवाडी विधानसभेच्या उमेदवार म्हणून असू शकतात. कारण राजकारणात अनिश्चितता ही कायम असते. शेवटच्या क्षणी काय होईल, काय घडामोडी होतील आणि विधानसभेची लॉटरी नेमकी कोणाला लागेल याचा तंतोतंत अंदाज कोणीच वर्तवू शकत नाही. कारण हे राजकारण आहे. महाविकास आघाडीचं अजून मतदारसंघांचं वाटप सुद्धा झालेलं नाही. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास कणकवली विधानसभा मतदारसंघातून पारंपरिक ठाकरे शिवसेनेचा उमेदवार असतो. तसेही कणकवली विधानसभा मतदारसंघात पाहिले असता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दखलपात्र असा कुठलाच कार्यक्रम मागील 5 वर्षात घेतलेला नाही किंवा विधानसभेचा चेहरा असेल असा त्यांच्याकडे कुठलाही उमेदवार सुद्धा नाही. तर कुडाळ मालवण मतदारसंघात सिटिंग MLA असलेल्या वैभव नाईक यांची उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून पहिल्याच यादीत जाहीर होण्याची दाट शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे कणकवली आणि कुडाळ हे दोन्ही मतदारसंघ शिवसेना उभाटाकडे जाणार हे निश्चितच आहे. सावंतवाडी मतदारसंघात मात्र अर्चनाताई घारे परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून आपली पकड मजबूत करत राजकीय, सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, रोजगार, महिला आदी क्षेत्रात जोरदार मुसंडी गेल्या 7 वर्षात मारलेली दिसून येत आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघावर अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची दावेदारीही कायम आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अर्चनाताई यांचे नाव मेरिटवर आणि सर्वाधिक पसंतीचा उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आलं होतं हे विशेष आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या सावंतवाडी मतदारसंघात विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणत्या पक्षाचा उमेदवार जाहीर करणार हे कोडे अद्यापही सुटलेलं नाही हे इथं ध्यानात घेणं गरजेचं आहे. असं असलं तरी सुद्धा शरद पवार कुटुंबियांशी सलगी असणाऱ्या अर्चनाताई घारे परब मागील 7 वर्ष सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या विधानसभा क्षेत्राच्या राजकारणात समाजकार्याच्या माध्यमातून अत्यंत सक्रिय आहेत. अर्चनाताई घारे परब नावाचे वादळ आपल्या समाजकार्यातून सुशिक्षित आणि सुसंस्कृत आणि विशेष म्हणजे आपल्या निष्कलंक व्यक्तिमत्वातून सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करून राहिले आहे. आम्ही निष्कलंक हा शब्द मुद्दाम वापरत आहोत कारण अर्चनाताई यांच्या पाठीमागं सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष बदलाची किंवा कुठल्याही राजकीय आरोप प्रत्यारोपाची, भ्रष्टाचाराची कसलीही पार्श्वभूमी नाही हे विशेष आहे. होय, आम्ही अर्चनाताई घारे परब यांचा उल्लेख मुद्दाम एक वादळ असा करत आहोत कारण वादळातच हिंमत आणि ताकद असते भल्या भल्यांना नेस्तनाबूत करण्याची आणि पुनर्निर्माण करण्याची संधी देण्याची. अर्चनाताई घारे परब नावाचे हे वादळ सावंतवाडी मतदारसंघातील भाईगिरी संपून सावंतवाडी मतदारसंघाला नवी दिशा देणारे ठरू शकेल. अर्चनाताई घारे परब यांना राजकारण आणि समाजकारण ह्याची पुरेपूर जाणीव आहे. मूळच्या सावंतवाडी मतदारसंघाच्या माहेरवाशीण असलेल्या आणि लग्नानंतर जरी पुणेकर झाल्या असल्या तरी अर्चनाताई यांनी 2018 सालापासून मागील 7 वर्षांमध्ये सावंतवाडी मतदारसंघ पूर्णतः पिंजून काढत प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक घरातील माणसांच्या मनामनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.
लग्नानंतर पुणे जिल्ह्यातील गावच्या सरपंच झालेल्या आणि पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळलेल्या अर्चनाताई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटनेत अत्यंत जोमाने काम केलं. अर्चनाताई यांच्या दखलपत्र कामाचा उत्साह पाहून खुद्द सुप्रिया सुळे यांनी अर्चना खारेपरब यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली आणि अर्चनाताई यांनी आपल्या कार्यपद्धतीने सुप्रिया सुळे यांचा विश्वास सार्थ ठरवत पवार कुटुंबियांच्या मनात आपल्या हक्काचं स्थान निर्माण केलं. सध्या अर्चनाताई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोकण अध्यक्ष आहेत. कुठलाही बडेजाव नाही, कुठलाही तामझाम नाही, साधी आणि सरळ राहणी आणि थेट जनमानसात मिसळून काम करण्याची सहज वृत्ती, वागण्या बोलण्यातून पदोपदी प्रचिती येणारा सुसंस्कृत आणि सुशिक्षितपणा ही अर्चनाताई खारेपरब यांची वैशिष्ट्ये आहेत. आणि याच स्वभाव वैशिष्ट्यांमुळे अर्चनाताई या सर्वसामान्य माणसाला आपल्या घरचा माणूस वाटतात. सावंतवाडी मतदारसंघात पक्ष संघटनेची बांधणी मजबूत करून प्रत्येक तालुक्यात अर्चनाताई यांनी ज्येष्ठ नेते प्रवीणभाई भोसले यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ सहकारी आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी निर्माण केलेली आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी येथे झालेल्या जनसंवाद यात्रेनिमित्ताने हजारोंचा जमाव जमवून आपल्या पक्ष नेतृत्वाची आणि संघटन कौशल्याची अर्चनाताई यांनी झलक दाखवून दिली आहे. पक्षपोडीच्या गलिच्छ राजकारणाने सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या अपयशाचे वाभाडे काढतानाच अर्चनाताई यांनी सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यात जनजागृती रॅलीद्वारे रान पिंजून काढले आहे आणि तुतारी ही निशाणी प्रत्येक घरोघरी पोचविली आहे. जनतेच्या मनातील चिडीच्या निखाऱ्यावरील साचलेली राग झटकून ही चीड धगधगत अर्चनाताई यांनीच ठेवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता राजमाता पार्वती देवी बापूसाहेब भोसले यांच्यानंतर महिला आमदार मिळाल्याच नाहीत. महिला आमदार मिळाल्या नाहीत हे म्हणण्यापेक्षा कुठल्याच प्रमुख राजकीय पक्षाने महिला उमेदवाराला विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उमेदवारी दिली नाही असं म्हणणं उचित ठरेल. मात्र पवार कुटुंबियांनी विशेषतः शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काम करण्यासाठी अर्चनाताई खारेपरब यांना ग्रीन सिग्नल दिला. अर्चनाताई यांच्या माध्यमातून राजमाता पार्वती देवी भोसले यांच्यानंतर प्रमुख राजकीय पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला उमेदवार ह्या अर्चनाताई ठरतील. अर्चनाताई यांनी पायाला भिंगरी लावून हा मतदारसंघ मागील 7 वर्षांमध्ये अक्षरशः पिंजून काढला आहे. सावंतवाडी शहरातल्या खासकीलवाडा येथील जिल्हा परिषदच्या 4 नंबर शाळेत प्राथमिक आणि मिलाग्रीज हायस्कूलमध्ये माध्यमिक आणि त्यानंतर RPD ज्युनियर कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर अर्चनाताई यांनी रत्नागिरी येथे गव्हर्नमेंट कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरचे डिप्लोमा शिक्षण घेतले. त्यानंतर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देशातील अग्रगण्य असलेल्या पुणे येथील COP कॉलेजमधून त्यांनी सिव्हिल इंजिनियर ही डिग्री सुद्धा घेतली. यशस्वी बांधकाम व्यावसायिक असलेल्या खारेपरब यांचा सावंतवाडीत या आधीपासूनच कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू आहे. सावंतवाडीच्या माहेरवाशीन असलेल्या अर्चनाताई यांना या मतदारसंघातील आरोग्य, युवक युवतींच्या हाताला शाश्वत रोजगार, महिलांच्या समस्या, मूलभूत सुविधा, जनतेचे रेंगाळलेले प्रश्न आदींची चांगली जाण आहे. त्यांना सामाजिक भान सुद्धा असून अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मागील 7 वर्षांमध्ये सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यात आरोग्य शिबिर, महिला बचत गटांची शिबिरे आयोजित करून व्यवसाय वृद्धी, महिलांची आर्थिक सबलता, महिलांना समुपदेशन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी स्वतः घटनास्थळी जाऊन आपत्तीग्रस्तांना केलेली मदत या समाजकार्यातून अर्चनाताई यांनी आपल्या सुसंस्कृत, सुशिक्षित आणि निष्कलंक व्यक्तिमत्वाची छाप जनमानसांमध्ये पाडलेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या तेव्हा अर्चनाताई यांना पक्षश्रेष्ठींनी सावंतवाडी मतदारसंघातून लढण्यासाठी संमती दर्शवली. सद्यस्थितीत सावंतवाडी मतदारसंघात कॅबिनेट मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात महायुतीतील प्रबळ पक्ष असलेल्या भाजपातून प्रचंड नाराजी आहे. भाजपाचे युवा नेते विशाल परब हे जरी स्वतःला केवळ कार्यकर्ता म्हणून जाहीर भाषणात उल्लेखत असले तरी सुद्धा विधानसभा लढवण्याची त्यांची मनीषा लपून राहिलेली नाही. सोशल मीडियावर त्यांच्याकडून विधानसभेला आमदारकीसाठी स्वतःला मतदान करण्याबाबतची हटके पोस्टर सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे माजी नगराध्यक्ष संजू परब हेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या भाजपातील या नेत्यांच्या नाराजीची आणि मतविभागणीची मोठी डोकेदुखी दीपक केसरकर यांना असणार आहे. त्यातच भाजपातून उभाटा सेनेत गेलेले राजन तेली यांच्यामुळे महाविकास आघाडीची पकड आणखीन मजबूत झालेली आहे.
त्यामुळे सद्यस्थितीत तरी सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला हा मतदारसंघ महाविकास आघाडीसाठी अत्यंत सेफ झोन ठरलेला आहे। या सेफ झोनचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होईल आणि अर्चनाताई घारे परब ह्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजमाता पार्वतीदेवी भोसले यांच्यानंतरच्या पहिल्या महिला आमदार बनतील असा कयास आहे।